नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहत आहे. नगरपालिकेने कोणती करवाढ नसल्याचे जाहीर करत 2025-26चा अर्थसंकल्प जाहीर केला आणि लगेचच नवीन प्रकल्पाच्या नावाखाली करवाढ करत करदात्यांना सामान्य सुविधा देखील देण्यास नगरपालिका असमर्थ ठरत आहे. डोंबिवली पश्चिम गणेशनगर आनमान ठाकूर बगीचा वृंदावन कॉम्प्लेक्स समोरील ड्रेनेजमधून गेली 4 ते 5 दिवसापासून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असून त्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रोगराईयुक्त वातावरण निर्माण झाले असून ज्येष्ठ नागरिकांना व येथील रहिवाशांना येण्या जाण्यास मोठा त्रास होत आहे. याकडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत असून येथील रहिवाशांना डेंग्यू मलेरियासारखे आजार उद्भवल्यानंतर प्रशासन लक्ष देणार का? ह्याबाबत कोण जबाबदार? याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना उपशहर प्रमुख संजय पाटील यांनी सह आयुक्त यांना पत्रव्यवहार करून संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. तरी देखील उडवाउडवीची उत्तरे ह्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे हे काम होत नसल्याचे सांगितले जात आहे. नगरपालिका फक्त करात वाढ करीत आहेत, पण त्या प्रकारे कोणत्याही सुविधा करदात्यांना मिळत नाही आहेत. नमस्कार, मी संजय पाटील, उपशहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक छोटासा पदाधिकारी आहे. ॲक्च्युली 4-5 दिवस अवकाळी पाऊस पडून गेला आणि वृंदावन कॉम्प्लेक्स राजूनगर येथे आणि तिथे आनमान ठाकूर गार्डन पण एक आहे. त्यासमोर एक ड्रेनेजची लाईन आहे, मेन लाईन. ती 4-5 दिवसापासून ती ओव्हरफ्लो होत आहे. संडासची लाईन असल्यामुळे रोडवरती सगळी घाणी साम्राज्य झालेलं आहे, वास दुर्गंधी. आणि दुसरं म्हणजे समोर गार्डन असल्यामुळे तिथे लोकांची ये जा जास्त आहे. तिथे ज्येष्ठ नागरिक, बाकी लहान बालक ह्या सुट्ट्या असल्यामुळे पोरं खेळायला येतात आहे, पण त्यांच्या रोगराईला आमंत्रण होत त्यांना त्रास होत आहे. त्याच रिगार्डिंगमध्ये मी गेली 2-3 दिवस त्यांना फॉलोअप घेत आहे की साहेब गाडी कधी पाठवत आहे, काय पाठवत आहे. तर शेवटी मी आज त्यांना निवेदन देण्यात आलो. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, संजय ती जी गाडी आहे, स्पेसिफिक सेक्शन गाडी असते ती गाडी अवेलेबल नाही आहे. जेव्हा गाडी अवेलेबल होईल तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ. हे असे त्यांनी मला उत्तर दिल्यावरती मी तिथे शॉकिंग झालो की जर एक महानगरपालिकेचा अधिकारी मला असं उत्तर द्यायचं तर आम्ही कुणाला बोलणार गाडी साफ करून घ्यावून. मग मला सांगा, तुम्ही जनतेवरून टॅक्सच्या स्वरूपात पैसे घेता. आता घनकचऱ्याच्या नावावर तुम्ही भाडेवाढ करवाढ केलेली आहे. मग तुम्ही फक्त पैसाच लोकांकडून घेता, त्यांना सुखसोयी तुम्ही देताय काय? ना रस्ते चांगले आहेत, ना रोड चांगले आहेत, ड्रेनची लाईन चांगली आहे, घनकचऱ्याच्या टायमावर गाडी येत नाही आहे, रस्त्यावर कचरा पडलेला आहे. मग तुम्ही कुठल्या पैसे तुम्ही लोकांकडून पैसे घेता? माझं तर लोकांना आव्हान आहे की आता तुम्ही टॅक्सवर पैसा भरूच नका. आता घनकचरा जो लावलेला आहे त्या तुम्ही भरू नका, कारण या फक्त पैसे घेतात, बाकी काय करत नाहीये. आता मला सांगा, आनमान ठाकूर 1 वर्षाचं ओपनिंग केलेलं आहे गार्डनचं. त्या गार्डनचं आता 2-4 महिन्यामध्ये रिनोव्हेशन केलं. कशासाठी केलं, का केलं? तेवढ्या पैशात तुम्ही आता कामाला आलं आता ती लाईन क्लिअर करता आली असती. आज जेव्हा मी अधिकाऱ्यांना जेव्हा लेटर दिलं तेव्हा मला ते बोलली गाडी नाही आहे आमच्याकडे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाव आलेलं आहे. त्यांच्याकडे गाडी अवेलेबल नाही आहे ते कचरा काढण्यासाठी. ही किती मोठी शोकांतिका आहे. तर माझं खरंच जर मी त्यांना निवेदन दिलेलं आहे तर त्यांनी लवकर जर कारवाई नाही केली तर येत्या लवकरच त्यांच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू. आमच्या पक्षाच्या वतीने शिवसेनेने पुढे ते देणं भागच आहे आम्हाला, मला पर्याय नाही आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये लोकांनी विचार करावा की ह्या महानगरपालिकेत बसलेल्या अधिकाऱ्यांना काहीतरी भ्रष्टाचारासाठी शासन चालवण्यासाठी चांगला उमेदवार निवडून देण्यात यावा. हेच मी विनंती करतो, मला करतो. ते कोविडच्या काळामध्ये इतकी दुर्गंधी झालेली आहे, वारंवार सूचना देऊन सुद्धा तिथं कोणी उत्तरं देत नाही. अशी काहीतरी थातूर मातूर उत्तरं दिली जात आहेत. ऑफिसरांना अधिकाऱ्यांना विचारलं तर मग त्या गाड्यांची व्यवस्था होत नाही. मग करोडो रुपयाचे ते तुम्ही पैसे आणि जो टॅक्स घेताय तो करताय काय, कुठं खर्च करताय? यांचा जाब आम्ही कोणाला विचारतो. आणि नागरिक कसे कोणी काही बोलायला तयार नसतात. आम्हाला आमच्या पक्षाकडनं हे आत्ता करावं लागलं. आणि आज संध्याकाळी सुद्धा आम्ही काही पत्रकारांशी बोलणं करणार आहोत.
जर नाही झालं तर आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या स्थायीने आम्ही तिथे आंदोलन करू. दुसरं म्हणजे आता हे आयुक्त आले आहेत गोयल साहेब, ह्याच्या अगोदर काय म्हणजे आपल्याकडे मला वाटतं या 4-5 वर्षामध्ये 3-4 आयुक्त येऊन गेले असतील. एक सुद्धा आयुक्त बरोबर 5 वर्ष कार्यक्रम करत नाहीये, त्याचा कार्यभाग वागत नाहीये. मग कसं काय काम होणार आपल्याला होणार. आणि हे आयुक्त जे आहेत मला वाटतं ते लोकांच्या कामासाठी करतात, ते वाटतं सत्ताधारी लोकांसाठी कामं करतात की काय असं वाटायला लागलेलं आहे. आज जे घनकचऱ्याच्या रिगार्डिंग त्या लोकांनी सांगितलं की आज आम्ही नवीन कंपनी आणणार आहोत, ते तुमचं दुखावट आहे. आम्हाला काय करायचं, आम्हाला जनतेला फक्त आम्हाला कामाशी मतलब, तुम्ही वेळेवर काम करा, बाकी काय पाहिजे आम्हाला. आमचं एका सामान्य नागरिकाचं काय काम आहे, त्याला काय पाहिजे महानगरपालिकेकडून. स्वच्छ रस्ते, पाणी, लाईट आणि आरोग्य. मला सांगा डोंबिवलीमध्ये आरोग्यासाठी काय त्यांनी केलंय. शासकीय हॉस्पिटल सारखे नावासाठी मोठं हॉस्पिटल आहे, त्याचा काय उपयोग आहे आम्हाला. आणि जागोजागी आता आपला दवाखाना खोललेला आहे. लोकांना किती चुत्या बनवणार तुम्ही बनवणार लोकांसाठी. 15 एप्रिलला रोजी त्यांनी डिक्लेअर केलं की घनकचरा दरवाढ केली, म्हणजे म्हणतात ना की विकासाचा त्यांनी मुद्दाच घेतला, विकासच केला डोंबिवली लोकांच्या जनतेचा. त्यांनी एक तर ऑलरेडी कंबर मोडलेला आहे, त्याच घनकचऱ्याच्या नावावरती त्यांनी डबल ट्रिपल टॅक्स वाढवलेला आहे. पाय घरापासून सामान्यापासून ते हॉटेलपर्यंत, हॉटेलपासून ते हॉस्पिटलपर्यंत 1000 रुपये तरी वाढवलेले आहेत. मला कळत नाही की त्यांनी का वाढवले, त्यांनी काय सुखसोयी दिल्या लोकांसाठी, त्यांनी कुठला अभ्यास केलाय. आज जागोजागी कचरा पडलेला आहे. आज एक फक्त अवकाळी पाऊस काय पडला की यांचे धाबे तणाले, रस्त्यावर जागेवर कचरा घनकचरा म्हणजे उचलण्या गाड्या येत नाहीत. आणि एक तर अधिकारी मला असा आता बोलला की गाडी कसं आणणार आम्ही, गाडी आणली की आमची RTO ऑफिसर पकडतात. का पकडतात, त्या जुन्या 15 वर्षापूर्वीच्या गाड्या आहेत त्या. एक अधिकारी मला सांगतो की गाडी आम्ही आणू शकत नाही, आमच्यावरती कारवाई होते. मग विचार करा, मग तुम्ही काय चाललंय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत. आणि मला वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिका एवढी टॅक्स देते ना, एवढी कुठलीच महानगरपालिका टॅक्स देत नसेल. मला माझं हे जर यांनी व्यवस्थित कार्य नाही केलं तर येत्या काळामध्ये शिवसेना त्याच्या चालीमध्ये त्याला उत्तर देईल आणि ह्याला जबाबदार सर्वस्व यंत्रणा असेल. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.